मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. अघोरी शक्ती आली तरी कोणीही वज्रमूठ तोडू शकत नाही. संजय राऊतांकडून ठाकरेंच्या युतीबाबत सूचक विधान. ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार. तर ठाकरेंना शहर येण्यासाठी भाजपाचे दरेकर आणि लाड मैदानात. पालिकेच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण. तर जलीलांवरती गुन्हा दाखल करा म्हणत संजय केनेकरांकडून नाराजी व्यक्त. नाशिक सगळ्यांना आवडतं, मात्र जळगावलाही विसरू नका. पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ यांचा गिरीश महाजनांना टोला. भुजबळांनी नाशिकमध्येच केलं ध्वजारोहण. महिलेचे चोरून फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवरती गंभीर आरोप. पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल, अडचणीत वाढ. शेतात बंगला बांधणाऱ्या व्यक्तीला कर्जमाफी नाही. राज्यातील गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंचे महत्त्वाचं विधान. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटीचं दृश्य. पाऊस. माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप. अनेक घरांमध्ये पाणी. जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान. भीमाशंकरच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांचे मोठे हाल. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा. मांस विक्री बंदीवरून बडे मुद्देमध्ये आमदार संजय केनेकर, इम्तियाज जलील भिडले. मांस विक्री बंदी फक्त 8 शहरातच का, संपूर्ण राज्यभरात का नाही, जलीलांचा सवाल. तर जलीलांनी त्यांच्या विचारांच्या लोकांना निमंत्रण द्यावं, केनेकरांचा पलटवार. आणि अटारी बॉर्डरवरती बीटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा ढोलताशा पथकाचाही समावेश. बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा संगम.